बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची धमाकेदार सुरुवात झाली असून या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक पाहायला मिळत आहेत। अनेक मंडळी या स्पर्धकांना सपोर्ट करताना दिसत आहेत। यंदाच्या या नव्या पर्वात केवळ कलाकारच नव्हे तर गायक, कीर्तनकार, रील स्टार या विविध कला क्षेत्रातील कलागुणांनी अशा भरलेल्यांना संधी दिली। सर्वांसाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे। यंदाच्या या बिग बॉसच्या नव्या पर्वात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी देखील सहभाग घेतला। कायमच आपल्या अभिनयानं, नृत्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या वर्षा यांना संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम लाभलं। आजही त्या बिग बॉसच्या घरात वावरत असल्यानंतरही संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या वयाचा मान ठेवून इतर स्पर्धकांना टोला लगावताना दिसत आहे। बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी वर्षाताई व निकी तांबोळी या स्पर्धकांमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला। असं पाहायला गेलं तर निकीने पहिल्याच दिवसापासून वर्षाताई यांना टार्गेट केलं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। वर्षाताईंबद्दल निकीची भाषा, उर्मटपणा पाहून संपूर्ण महाराष्ट्र पेटून निघाला आहे। अशातच वर्षाताई यांच्या आणि घरातल्या सर्व स्पर्धकांच्या चुकीमुळे बिग बॉसच्या पहिल्या आठवड्याची कॅप्टन्सी गेल्याने निकी तांबोळी वर्षाताईंना नको नको ते बोलली। माईक न घालणे, दिवसा झोपा काढणे, घरात अस्वच्छता ठेवणे या सर्व कारणांमुळे बिग बॉसने घरातल्या स्पर्धकांना शिक्षा ठोठावली। यावरून निकीने वर्षा यांच्यामुळे हे सर्व झालं असं म्हटलं। बिग बॉसचे म्हणणे ऐकल्यानंतर वर्षा म्हणतात, आपण बिग बॉसचा आदर करायला पाहिजे। यावर निकी म्हणते, सगळे मोठे मोठे म्हणून तुमची चाटत आहेत ना, ते बंद करा। आता काय होऊन बसलं आहे ते बघा। बेल्ट घाला असं मी आधीपासूनच सांगत होते। आता सगळं गेलं, आता चाटा अजून त्यांची। यावर इतर स्पर्धक, चुका सगळ्यांच्या आहेत, त्यामुळे एकाला बोलून अजिबात चालणार नाही असं म्हणतात। इतकं बोलूनही निकी काही शांत बसत नाही। त्यानंतर वर्षा बिग बॉसच्या घरातील कॅमेरा समोर जात निकी बद्दल बोलतात। त्या म्हणतात, या निकी नावाच्या माज असणाऱ्या मगरूर तरुणीची काय भाषा आहे, चाटणं वगैरे, चाटायचं ही काय भाषा आहे असं बोलून राग व्यक्त करतात। त्यानंतर पुन्हा वर्षा व निकी यांच्यात बाचाबाची होते। तेव्हा निकी वर्षाताईंना म्हणते, मी सरळ येऊन तुम्हाला बोलणार, मला तुमच्याकडे असणाऱ्यांसारखे बोलायला चमचे नको आहेत। त्यानंतर निकी जान्हवीला म्हणते, मी असं काही बोलेन ना, सगळा गेम खराब होऊन जाईल। यावर वर्षा म्हणतात, अरे बापरे, मी घाबरले। यावर निकी म्हणते, घाबरायलाच पाहिजे। तुम्ही तुमची बॅग पॅक करा आणि त्यांची बाजू घेणाऱ्यांनीही बॅग पॅक करा, नाहीतर त्यांची चाटत बसा आणि भाषा ऐकायची नसेल तर कानात बोट घालून बसा। अशा अतिवाईट शब्दात वर्षा यांचा निकीने अपमान केला। तर यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।